नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील सोनवत धरण पूर्ण क्षमतेने भरा, शेतकऱ्यांचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. धुळे जिल्ह्यातील सोनवत धरणात जाणारे पाणी मध्येच अडवले जात असल्याची गंभीर तक्रार वालखेडा, डोंगरगाव, अचलपूर, कलमाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान याबाबत आज शेतकऱ्यांच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान पांढरा नदीला पूर आलेला असतानाही धरणाकडे कालव्याद्वारे येणारे पाणी काही शेतकरी मुद्दाम मेन गेट बंद करून अडवत आहेत, तर काही जण हे पाणी नाल्यात सोडून आपल्या विहिरी भरत आहेत. पाटबंधारे विभाग या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला असून प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून सोनवत धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी कारवाई करावी, अन्यथा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाऱ्याचे निवेदन आज शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादा बोला. मी किशोरराव पाटील, वालखेडा. माझ्यासोबत डोंगरगाव असेल, कंचनपूर असेल, वाघाडी असेल, कलमाडी असेल, येथील सर्व शेतकरी आज कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यासाठी आले, पण मॅडम नव्हत्या, म्हणून आम्ही अपर जिल्हाधिकारी यांना सदर निवेदन दिलेलं आहे. आमच्या परिसरात डोंगरगाव येथे एक मोठे धरण आहे. पांढरेचं पाणी त्या धरणामध्ये वळवले जाते. डोंगरगाव धरण ते जेथून पांढरेचं पाणी वळवलं जातं ते अंतर जवळजवळ 14 किलोमीटर आहे. म्हणून आमचे धरण भरायला 45 दिवसाचा सरासरी कालावधी लागतो, कारण त्याची लांबी 14 किलोमीटर आहे. आणि त्या कालव्याचा उद्देश फक्त सोनवत धरण भरणे, पोच कालवा सोनवत धरण असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. पण तिकडचेच काही शेतकरी तिकडे पाऊस कमी झाल्यामुळे नाल्यांमध्ये पाणी सोडतात. कारण काय, त्यांचं भावळा समज किंवा त्या विहिरींना पाणी वाढेल, पण ते पाणी नाल्यातून वाहून परत नदीकडे चाललं जातं, म्हणून धरण भरलं जात नाही. आणि धरणाच्या पुढे आमचे जवळजवळ आमच्या 6 गावं मिळून 2100 ते 2200 हेक्टर जमीन ओलिताखाली येते या धरणामुळे. आणि योगायोगाने यावर्षी भात नदीला पण पाणी आलं नाही. तिकडून आलं तर मग तो भरणावून जातो. पण एकमेव आम्हाला आसरा पांढरा नदीचा आहे. पांढरा नदी दुथळी जरूर वाहते, पण तिला पर्याय नाही, कारण कालवाच पण 14 ते 15 किलोमीटरचा आहे. आणि जापेजवळचे काही शेतकरी जे आहेत ते त्यांची शेती पाझरते, म्हणजे 2-3 शेतकरी आहेत फक्त, त्यांची शेती पाझरते म्हणून इकडे 2100 हेक्टरचा नुकसान करायचं का आपण, म्हणून ते जापेजवळचे शेतकरी प्लेटा डायरेक्ट खाली टाकून देतात. आणि पाटबंधारे विभाग एकदम निष्क्रिय विभाग आहे. स्वतः आहे कलमाडी वाघाडीचे सर्व तरुण मुलं, आमचे वालखेड्याचे बरेच जण, आम्ही निवेदन देऊन पण ते त्यांचं बऱ्याच वेळेला आम्ही जाऊन आलो, पण ते परत ते त्यांचं त्याच्यावर लक्ष नाही. त्यांना धरण भरलं नाही भरलं, त्यांना काही या गोष्टीशी देणं गेलं नाही. म्हणून आमचा मॅडमशी सकाळी बोलणं झालेलं आहे बावनच्या यांचं. त्यांनी सांगितलं तुम्ही कार्यकारी यावेत, अग्रवाल साहेबांना आम्ही आता 4 वाजता निवेदन देतोय, ते साईडवर आहेत. म्हणून इथं राजकारणाचा विषय नाही. आता इथं सर्व पक्षीय कार्यकर्ते धरणासाठी पाण्यासाठी जमा होतं, कारण पुढे आमचा शेतकऱ्यांचाच पुढे 2100-2200 हेक्टर जमिनीचा आमचा महत्वाचा विषय आहे ना.